लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून रविवार दिनांक 7 जानेवारी रोजी हा गौरव सोहळा साजरा होईल। यंदाचं लोकमंगल फाउंडेशन आयोजित लोकमंगल वाचनालय पुरस्कृत पुरस्कार शनिवारी घोषित करण्यात आले। लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 2023 करिता निर्मला पाटील यांचं आत्मकथन, कादंबरी शांता गोखले मौज प्रकाशनगृह मुंबई आणि काळ्या निळ्या रेषा आत्मचरित्र राजू बाविस्कर आणि गौतम बुद्ध कादंबरी वसंत गायकवाड या साहित्य कृतींची निवड करण्यात आली आहे। 25,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि सोलापुरी चादर असं या पुरस्काराचं स्वरूप असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। पहिलं पुस्तक आहे निर्मला पाटील यांचे आत्मकथन, ही एक कादंबरी आहे, ज्येष्ठ लेखिका शांता गोखले यांनी लिहिलेली। दुसरं पुस्तक आहे काळ्या निळ्या रेषा, हे राजू बाविस्कर नावाचे एक उत्तम चित्रकार आहेत, त्यांचं आत्मचरित्र आहे। आणि तिसरा पुरस्कार जो आहे तो तथागत गौतम बुद्ध, ही वसंत गायकवाड यांनी लिहिलेली कादंबरी आहे। पुरस्काराचं स्वरूप 25,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि सोलापुरी चादर असं आहे। साहित्य क्षेत्रातील लक्षणीय कार्याबद्दल आपण व्यक्ती किंवा संस्थेला काही खास पुरस्कार देतो। यंदाचा पुरस्कार आहे कलासक्त पुणे या संस्थेला आपण दिलेला आहे। साहित्य क्षेत्रातील लक्षणीय कार्याबद्दल व्यक्ती किंवा संस्थेला देण्यात येणारा पुरस्कार संस्था कलासक्त पुणे आणि केल्याने भाषांतर या त्रैमासिक असलेल्या सुनंदा महाजन यांची निवड करण्यात आली आहे। सोलापुरी साहित्याला देण्यात येणारा यंदाचा पुरस्कार झांबळ कथासंग्रह समीर गायकवाड यांना प्रदान करण्यात येतोय। नितीन वैद्य, प्राध्यापिका डॉक्टर रुचा कांबळे, शिरीष देखणे व डॉक्टर दत्ता घोलप हे पुरस्कार निवड समितीचे सदस्य आहेत। या पुरस्कारासाठी समन्वयक म्हणून शोभा बोल्ली या काम पाहत आहेत। या कार्यक्रमास मोठ्या संख्येने साहित्य सांस्कृतिक प्रेमींनी उपस्थित राहावं असं आवाहन लोकमंगलतर्फे आमदार सुभाष देशमुख यांनी केलं आहे। क्षेत्राबरोबर सांस्कृतिक क्षेत्र असतं, पण क्रीडा क्षेत्र असतं, सर्व क्षेत्राला राजकीय सहकार्य लागतच असतं। शेवटी सरकारकडून काही मिळायचं असतं, अपेक्षा असतात सरकारकडून, या खेळाडूंच्या असतील, साहित्यिकांच्या असतील, कलाकार सगळ्यांच्याच अपेक्षा असतात। त्याच्यामुळे राजाश्रय असावा अशी त्यांची अपेक्षा असते, परंतु ह्याच्यात कुठेही राजाश्रय म्हणून नाही, एक कार्यकर्ता म्हणून मी इथं असतो आणि कार्यकर्ता म्हणून मी एक संस्था म्हणून मी सपोर्ट करतो।